विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये मी प्राध्यापिका भारती पाटील आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, आपण सर्वांनी इयत्ता 11वीचा विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. 11वी विज्ञान शाखेतील विषयांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. 11वी विज्ञान शाखेत एकूण 8 विषयांचा अभ्यास तुम्हाला करावायचा आहे. त्या 8 विषयांपैकी पहिला विषय आहे इंग्लिश म्हणजेच इंग्रजी, की जो कंपल्सरी तुम्हाला आहे. दुसरा विषय मराठी किंवा मग हिंदी, जो तुम्ही घेतला असेल तो. मराठीला और जो आहे तो हिंदी आहे. आतापर्यंत तुम्ही शाळेमध्ये मराठी आणि हिंदी हे कंपल्सरी विषय म्हणून तुम्ही शिकला आहात. पण आता विज्ञान शाखेमध्ये आल्यानंतर मराठी किंवा मग हिंदी यापैकी ज्याच्यात तुम्हाला आवड असेल तो तुम्ही निवडायचा आहे, आणि तो निवडलेला असेलच तुम्ही आधीच. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे फिजिक्स. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र. पुढचा केमिस्ट्री, रसायनशास्त्र, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. शाळेत शिकताना तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिघांचा एकत्रितरित्या अभ्यास जो आहे, तर तो अभ्यास तुम्ही शाळेत असताना म्हणजे इयत्ता 10वीपर्यंत शिकत असताना तुम्ही एकत्रितरित्या तो अभ्यास तुम्ही सामान्य विज्ञान किंवा मग विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 अशा पुस्तकातून तुम्ही शिकला असाल. पण आता विज्ञान वर्गात 11वी विज्ञान वर्गामध्ये किंवा 11वी विज्ञान शाखेत तुम्ही प्रवेश घेतला असल्यामुळे आता या विषयांचा स्वतंत्ररित्या अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय आता तुम्हाला स्वतंत्ररित्या अभ्यासायचे आहेत. पुढचा विषय आहे मॅथ किंवा मग जॉग्राफी. मॅथ किंवा जॉग्राफी जे आहे म्हणजेच गणित आणि भूगोल हे विषयसुद्धा तुम्ही शाळेत कंपल्सरी याच्यातून शिकले आहात. पण आता इथं गणिताला और जो आहे तो जॉग्राफी आहे म्हणजेच भूगोल आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो विषय तुम्ही निवडला असेल त्या विषयात तो विषय तुम्हाला शिकायचा आहे. तसंच पुढचा विषय आहे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण. हा ग्रेडचा विषय आहे, याच्यात ग्रेड तुम्हाला दिली जाणार आहे. पुढचा 8वा विषय आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरण शिक्षण. हाही ग्रेडचा विषय आहे. हाही विषय तुम्हाला शिकावयाचा आहे किंवा अभ्यासायचा आहे. अशा पद्धतीने हे 8 विषय जे आहेत ते 8 विषय तुम्हाला इयत्ता 11वीचा विज्ञान शाखेत शिकावयाचे आहेत, की ज्याच्यापैकी इंग्लिश हा कंपल्सरी आहे, की जो 80 आणि 20 अशा पॅटर्नमध्ये आहे. थेरीची परीक्षा जी असेल, तात्विक भागाची परीक्षा किंवा थेरीची जी काही परीक्षा असेल तर ती 80 मार्काची असेल, आणि प्रॅक्टिकलची परीक्षा जी असेल तर ती 20 मार्काची असेल. असे 80 आणि 20 पॅटर्न असलेले विषय जे आहेत, तर त्याच्यात इंग्रजी, मराठी किंवा हिंदी आणि गणित किंवा भूगोल, तर हे 3 विषय जे आहेत, तर ह्या 3 विषयांमध्ये 80-20चं पॅटर्न आहे. तसंच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिघही विषयांमध्ये 70 आणि 30 असं पॅटर्न दिलेलं आहे. 70 मार्काची थेरी असेल आणि 30 मार्काचं प्रात्यक्षिक असणार आहे. आता विज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज सायन्स? सायन्स इज द प्रोसेस ऑफ ट्राईंग टू अंडरस्टँड द वर्ल्ड. सायन्स, इट इज द प्रोसेस ऑफ ट्राईंग टू अंडरस्टँड द वर्ल्ड. The goal of science is to understand the world around us. Scientists use facts to solve larger mysteries of nature. Then
There are three main branches of science. There are tons of different areas of science, so it has been broken down into three main branches. The first branch म्हणजे विज्ञानाचा मुख्य तीन शाखा आहेत. अशा या तीन शाखांमध्ये पहिली शाखा आहे अर्थ सायन्स, दुसरी आहे लाईफ सायन्स आणि तिसरी आहे फिजिकल सायन्स. अर्थ सायन्स द स्टडी ऑफ द अर्थ, याच्यामध्ये अर्थचा स्टडी जो असेल तर तो स्टडी तिथं केला जातो. दिस इन्क्लूड्स रॉक्स, सॉईल, ओशियन्स आणि ॲटमॉस्फिअर. या सगळ्यांचा अभ्यास या अर्थ सायन्समध्ये केला जातो. लाईफ सायन्स द स्टडी ऑफ द लिव्हिंग थिंग्स, द स्टडी ऑफ द लिव्हिंग थिंग्स. इट इज ऑल्सो नोन ॲज बायोलॉजी. लाईफ सायन्स जे आहे तर त्यालाच बायोलॉजी असं म्हटलं जातं. मग त्याच्यात दिस इन्क्लूड्स प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया अँड ह्युमन बीइंग्स. म्हणजे याच्यामध्ये जो अभ्यास केला जातो तो प्लांट्स म्हणजे वनस्पती, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्मजीव जे असतात ते, आणि ह्युमन्स म्हणजे आपण सुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्यालाच म्हणतात लाईफ सायन्स किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज बायोलॉजी. पुढची जी मेन शाखा आहे ती आहे फिजिकल सायन्स, द स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी. याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. याच्यात फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या दोन विषयांचा अभ्यास येतो. फिजिक्समध्ये फोर्सेस आणि मोशन्स याबद्दलचा अभ्यास जो असेल तर तो केला जातो. आणि केमिस्ट्रीमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतील, त्यांचे केमिकल फॉर्म्युले असतील, त्यांचा प्रॉपर्टीज असतील, तर याबद्दलचा अभ्यास जो असेल तर तो या केमिस्ट्रीमध्ये केला जातो. तर हे फिजिकल सायन्समध्ये हे दोन विषय आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तसंच आता मी जो विषय तुम्हाला शिकवणार आहे तो आहे बायोलॉजी. व्हॉट इज बायोलॉजी? द वर्ड बायोलॉजी कम्स फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, बायोस meaning life and logos meaning a study. So biology could mean a study of life. Biology could mean a study of life. Then the branches of biology. What are the main branches of biology? The main branches of biology, the first branch is botany, सेकंड इज झुलॉजी अँड थर्ड इज मायक्रोबायोलॉजी. म्हणजे या तिघही ब्रांचेसचा एकत्रित अभ्यास जो असेल तर तो आपल्याला या बायोलॉजी विषयामध्ये करायचा आहे. म्हणून बायोलॉजीच्या ज्या काही मेन शाखा आहेत तर त्या पहिली शाखा आहे बॉटनी, द स्टडी ऑफ प्लांट्स. बॉटनी म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र. द स्टडी ऑफ प्लांट्स की ज्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो ते वनस्पतीशास्त्र, द स्टडी ऑफ प्लांट्स. द झुलॉजी दुसरी शाखा आहे झुलॉजी, द स्टडी ऑफ ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो. ज्या शाखेमध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला म्हणणार प्राणीशास्त्र म्हणजेच झुलॉजी, द स्टडी ऑफ ॲनिमल्स. तसंच द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, इट इज कॉल्ड ॲज मायक्रोबायोलॉजी. म्हणजे ज्या शाखेमध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणणार मायक्रोबायोलॉजी. तर या तीन मेन शाखा आहेत की ज्याच्यात वनस्पतींचाही अभ्यास, वनस्पतींच्या पानं, फुलं, त्याची स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन म्हणजे त्याची रचना आणि कार्य, तसंच वेगवेगळ्या काही वनस्पती असतील की ज्या औषधी वनस्पती असेल त्यांचे औषधी उपयोग असतील. त्याचबरोबर झुलॉजीमध्ये इतर जे काही प्राणी असतील इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग म्हणजेच आपण सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर अशा सगळ्यांचा अभ्यास या झुलॉजीमध्ये केला जातो म्हणजे प्राणीशास्त्रात केला जातो. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी, त्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे, कोणत्या बेसिसवर केलेलं आहे, त्याचबरोबर त्यांची रचना कशी असेल, त्यांचे वेगवेगळ्या ज्या काही ऑर्गन सिस्टीम असतील तर त्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती असेल. त्याचबरोबर
ह्युमन बिईंगचा अवयवांचं वर्णन जे असेल किंवा त्यांच्याबद्दलची जी काही माहिती असेल तर ती पण आपण याच्यामध्ये सविस्तर शिकणार आहोत, की जे तुम्ही इयत्ता 5वी ते 10वीमध्ये जे तुम्ही एकत्रितरित्या शिकला असेल तर आता स्वतंत्ररित्या इथं विस्तृत प्रमाणात ती माहिती आपण शिकणार आहोत किंवा त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. मग ह्युमन बिईंगमध्ये जे शारीरिक शरीराचे अवयव असतात, आतील अवयव जे असतील तर फॉर एक्झाम्पल आहे हार्ट म्हणजे हृदय, किडनी म्हणजे यकृत, किडनी म्हणजे मूत्रपिंड, लिव्हर म्हणजे यकृत. तर अशी जी काही पार्ट्स आहेत, मेंदू असेल, एंडोक्राईन ग्लॅन्ड्स असतील, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या झुलॉजीमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असेल, व्हायरसेस असेल, तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या मायक्रोबायोलॉजीमध्ये करायचा आहे. म्हणजे या तिघांचा एकत्रित अभ्यास, बॉटनी, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी, या तिघांचा एकत्रित अभ्यास आपल्याला बायोलॉजीमध्ये करायचा आहे. इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीमध्ये तो शिकायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज लाईफ, जीवन म्हणजे काय, आणि व्हॉट इज बायोलॉजी, बायोलॉजी म्हणजे काय हे आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे. आता बायोलॉजीची इंट्रोडक्शन जी आहे तर ती आपण याच्यात बघणार आहोत. तर बायोलॉजीमध्ये मग अनेक लाईफ प्रोसेसेस इन्क्लूड असतात. या लाईफ प्रोसेसेसमध्ये होमिओस्टॅसिस, न्यूट्रिशन, ट्रान्सपोर्ट, रेस्पायरेशन, सिंथेसिस, ग्रोथ, एक्सक्रीशन, रेग्युलेशन, रिप्रोडक्शन अँड मेटाबॉलिझम, या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत तर त्या प्रोसेसेस या लाईफ प्रोसेसेस म्हणून गृहीत धरल्या जातात किंवा लाईफ प्रोसेसेस आहेत. द मिनिंग ऑफ बायोलॉजी, बायोस मीन्स लाईफ अँड लॉगस मीन्स नॉलेज ऑर स्टडी. हेन्स द जनरल मिनिंग ऑफ बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणून जनरल मिनिंग जे आहे बायोलॉजीचे ते स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. फील्ड्स ऑफ बायोलॉजी, the wide field can be broken down into more specific areas. A common division is into botany and zoology. Botany, a study of plants, and zoology, a study of animals. But there are other divisions of biology. The first division, it is called as anatomy, study of the structure of plant and animal organs. It is called as anatomy. Plant आणि animal organs जे असतील तर त्यांच्या स्टडी ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणतात ॲनाटॉमी. दुसरी शाखा आहे बॅक्टेरियोलॉजी, स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक नॉन ग्रीन ऑर्गॅनिझम्स विच मे कॉज डिसीज. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम जे असतात की ज्याच्यामुळे डिसीज होतात किंवा रोग होतात, अशाच्या अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणतात बॅक्टेरियोलॉजी. हे जे काही बॅक्टेरिया असतील ते. पुढची शाखा आहे सायटॉलॉजी, स्टडी ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स. आता हे जे काही सेल्स असतील, कारण सेल ही बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, तर अशा सेलची रचना आणि त्याचे कार्य ज्या शाखेमध्ये केलं जातं त्याला म्हणतात सायटॉलॉजी. ही एक शाखा आहे. पुढची शाखा आहे इकॉलॉजी, स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर अँड द एन्व्हायरमेंट. म्हणजेच ऑर्गॅनिझम बद्दलच्या स्टडी आणि त्यांचं एकमेकांमध्ये असलेलं इंटरॅक्शन आणि पर्यावरण यांच्यामध्ये असलेलं इंटरॅक्शन याचा अभ्यास ज्याच्यात केला जातो त्याला म्हणतात इकॉलॉजी. पुढची शाखा आहे एम्ब्रिओलॉजी, स्टडी ऑफ द अर्ली डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर त्यांच्या अर्ली डेव्हलपमेंट जी आहे तर ती अर्ली डेव्हलपमेंट ज्या शाखेमध्ये त्याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणतात एम्ब्रिओलॉजी. नेक्स्ट आहे एंटामॉलॉजी, स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्सेक्ट्स म्हणजे कीटक असतात त्या कीटकांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणतात एंटामॉलॉजी. पुढची शाखा आहे हर्पेटॉलॉजी, स्टडी ऑफ रेप्टाइल्स. रेप्टाइल्स सरीसृप वर्गातले प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणतात हर्पेटॉलॉजी. पुढची शाखा आहे हिस्टॉलॉजी,
स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ टिश्यूज म्हणजेच टिश्यू म्हणजेच ऊतींचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला म्हणणार हिस्टॉलॉजी. स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ टिश्यूज. नर्वस टिश्यू असेल, स्केलेटल टिश्यू असेल, यांचा अभ्यास. देन नेक्स्ट डिव्हिजन इक्थिओलॉजी. स्टडी ऑफ फिश म्हणजे फिशेसचा अभ्यास म्हणजे माशांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणणार इक्थिओलॉजी. स्टडी ऑफ फिश, इट इज कॉल्ड ॲज इक्थिओलॉजी. पुढची शाखा आहे मॉर्फॉलॉजी. मॉर्फो मीन्स फॉर्म अँड लॉगस मीन्स स्टडी. स्टडी ऑफ द टोटल फॉर्म और स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. म्हणजे ज्या शाखेमध्ये टोटल फॉर्म, ऑर्गॅनिझमचा टोटल फॉर्म आणि रचना याचा अभ्यास केला जातो त्याला म्हणणार मॉर्फॉलॉजी. पुढचा आहे मायकॉलॉजी. स्टडी ऑफ फंगाय. वेगवेगळ्या फंगायचा अभ्यास जो असेल तो ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला मायकॉलॉजी असं म्हटलं जातं. पुढची शाखा आहे ऑर्निथोलॉजी. ऑर्निथोलॉजी स्टडी ऑफ बर्ड्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पक्षी असतील तर त्या पक्ष्यांचा अभ्यास, त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती जी असेल ती ज्या शाखेमध्ये अभ्यासली जाते त्या शाखेला म्हणणार ऑर्निथोलॉजी. पुढची शाखा आहे पॅलेंटॉलॉजी. स्टडी ऑफ द लाईफ ऑफ पास्ट जिओलॉजिकल पिरियड्स. स्टडी ऑफ द लाईफ ऑफ पास्ट जिओलॉजिकल पिरियड्स, इट इज कॉल्ड ॲज पॅलेंटॉलॉजी. एक्झाम्पल आहे डायनासोरस म्हणजे जे लुप्त होत असलेले जे काही हे असतील जिओलॉजिकल पिरियड्समध्ये त्यांच्या जीवनावरचा अभ्यास जो ज्या शाखेत केला तो त्याला म्हणणार पॅलेंटिओलॉजी. पुढचं आहे पॅरासायटॉलॉजी. स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स विच लिव्ह अँड फीड ऑन ऑर इन द बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. असे ऑर्गॅनिझम्स असतील की जे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये किंवा बॉडीवर डिपेंड असतात त्या प्राण्यांचा अभ्यास, त्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला म्हणणार पॅरासायटॉलॉजी म्हणजे परजीवी किंवा परपोषी. आता पुढची शाखा आहे पॅथॉलॉजी. स्टडी ऑफ डिसीजेस ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे ऑर्गॅनिझम्समुळे होणारे जे काही डिसीजेस असतील तर त्या डिसीजेसचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणणार पॅथॉलॉजी. पुढचं आहे फायकॉलॉजी. स्टडी ऑफ अल्गी. वेगवेगळ्या अल्गी उदाहरणार्थ स्पायरोगायरा असेल तर यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणणार फायकॉलॉजी. त्याला फायकॉलॉजी असं म्हटलेलं आहे. पुढची शाखा आहे टॅक्झॉनॉमी. स्टडी ऑफ ग्रुपिंग अँड क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम्स. स्टडी ऑफ ग्रुपिंग अँड क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे ऑर्गॅनिझम्स जे वेगवेगळे आहेत त्यांना एका ग्रुपप्रमाणे किंवा त्यांचं क्लासिफिकेशन जे असेल ते क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याला म्हणणार टॅक्झॉनॉमी. नेक्स्ट आहे व्हायरॉलॉजी. स्टडी ऑफ व्हायरसेस म्हणजे व्हायरसेसचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला म्हणणार व्हायरॉलॉजी. आपण आता एका व्हायरसला सामोरं जातोय, कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसमुळे काय काय होतंय आणि कशा प्रकारे त्रास होतोय, कशा प्रकारे लोक मरतायत हे आपण पाहतोय.